इकडे नागपूरमध्ये आता कचरा उचलणाऱ्या गाड्यांवरती जीपीएस ट्रॅकर लावण्यात आलेले आहेत। या जीपीएसच्या माध्यमातून कचरा उचलणाऱ्यांच्या कामावरती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे। कचरा उचलणारी वाहनं कुठेही धरसोड न करता नीट काम करत आहेत की नाही हे आता पाहिलं जाणार आहे। याचाच आढावा घेतलेला आहे तुषार कोहळेनं। नागपूरमध्ये नियमित घनकचरा उचलणाऱ्या गाड्या येत नाही अशी तक्रार नागरिकांची होती। यावर उपाय म्हणून नागपूर महानगरपालिकेने VTMS नावाचं एक सिस्टम डेव्हलप केलेलं आहे। जर का सिस्टम समजून घ्यायचं असेल तर उपायुक्त गजेंद्र महल्ले सर आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया। सुरुवातीला मी तुम्हाला एक स्क्रीन दाखवतो। त्या स्क्रीनवर नागपूर शहरामध्ये करंट स्थितीमध्ये जे घनकचरा उचलणारे वाहनं आहेत त्यांची ट्रॅकिंग केली जाते आणि त्या ट्रॅकिंगच्या माध्यमातून सध्याच्या करंट पोझिशनमध्ये कोणत्या भागातला किती कचरा उचलला आणि किती शिल्लक आहे हे देखील कळते। सदरचं सॉफ्टवेअर डेव्हलप करताना आम्ही जे निर्धारित रूट्स आहेत त्या वाहनाचे जिथून त्यांना दररोज कचरा संकलन करायचे आहेत त्या वाहनांचे स्टॉपेज पॉईंट आम्ही निश्चित केले। प्रत्येक रूट्सवर किमान 150 ते 200 असे स्टॉपेज पॉईंट आम्ही निर्धारित केले आहेत। आता जवळपास 379 वाहनं GPS वर आलेले आहेत। तसेच सोबतच 97 वाहनं हे सेकंडरी वाहनं हे सुद्धा GPS वर आपण घेतलेले आहे। या सर्व वाहनांचं एकत्रित इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर आम्ही डेव्हलप केलेलं आहे। या सॉफ्टवेअरमधून ते वाहने कुठल्या एरियामध्ये फिरत आहे हे आम्हाला दिसून येते। तसेच त्यांना अलॉट केलेला रूटच ते फिरत आहे की इतरत्र कुठे फिरत आहेत ते आपल्या निदर्शनास येते। स्टॉपेज कव्हरेजमध्ये बघितलं तर आपले झोन वाईज स्टॉपेज कव्हरेज दिसतं आहे की त्या व्हेकलने लक्ष्मीनगर झोनमध्ये 93% कव्हरेज दिलेलं आहे। तर उरलेले 7% जे आहेत जे 238 स्पॉट आपल्याला दिसतोय ते त्यांनी कव्हर केलेले नाही। म्हणजे असं बघितलं तर सगळ्यात कमी कव्हरेज जे दिसतं आहे 64% हे लकडगंज झोनचं दिसतं आहे। त्यांनी 30पर्यंत कव्हरेज होईल की काही ठिकाणी काम सुरू असेल। आता काही ठिकाणी काम सुरू असेल, आता काही ठिकाणी काम कंप्लीट झालेलं आहे। परंतु जे कमी कव्हरेज दिसतं आहे 64% कव्हरेज दिसतं आहे लकडगंज झोनचं, यावरून असं लक्षात येते की त्या झोनमध्ये तितक्या प्रमाणात त्यांचं कलेक्शन झालेलं नाही। बेसिकली आता सेकंड शिफ्टमध्ये मॅक्झिमम कमर्शियल एरियामधून कलेक्शन केलं जाते। त्यानुसारचा तो म्हणजे मॉर्निंगचा डोर टू डोर कलेक्शनचा आणि आफ्टरनूनचा आपल्याला कमर्शियलचा अशा प्रकारे ती व्हेकलची मुवमेंटसुद्धा त्यात दिसते आणि ते कुठल्या कुठल्या एरियामध्ये फिरत आहे ते आपल्याला त्यातून दिसून येते। त्यामुळे कोणताही चालक आता आपल्या कामामध्ये कुचराई करू शकत नाही किंवा एखादा रूट टाळू शकत नाही। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।